विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला फटका बसणार अशी शक्यता आहे। मात्र कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही असं राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलंय। मुख्यमंत्री फडणवीस योग्य तो निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलंय। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मामा, खरं तर एक महत्त्वाचा विषय आहे। आचारसंहिता आता सुरू झालेली आहे। एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात आपण कर्जमाफी करणार आहोत। ही कर्जमाफी आचारसंहितेत अडकेल का? देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी हा शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतलेला आहे आणि साधारणतः प्रत्येक शेतकऱ्याला 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी थकबाकीदार शेतकऱ्यांना आणि जे रेग्युलर कर्ज भरतायत साधारणतः 3 वर्ष त्यांनी कर्ज काढलेले, त्यांनी 3 वर्ष रेग्युलर भरलेले आणि 3 वर्षामध्ये जर एखाद्या वर्ष त्यांनी कर्ज घेतलंच नाही परंतु पाठीमागं 2 वर्ष त्यांनी कर्ज घेतलेले त्या शेतकऱ्यांना सुद्धा 50,000 रुपयापर्यंत एक त्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। तर निश्चित प्रकारे लवकरात लवकर शेवटी आचारसंहिता किंवा हे या राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री ते तपासून घेतील, परंतु जो मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील माझ्या शेतकऱ्यांना जो शब्द दिलेला आहे, अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना जो शब्द दिलेला आहे तो शब्द लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदय पूर्ण करतील। परंतु आपण पाहतोय की ज्या बैठका सध्या होत आहेत त्या बैठका रद्द होत आहेत। खरीपाची बैठक होती, बीड जिल्ह्याची काल होणार होती, उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात होणार होती, मात्र ती बैठक आचारसंहितेमुळे रद्द करावी लागली। अशा जर बैठका रद्द झाल्या किंवा एकंदरीतच तुम्ही जे करू पाहताय कर्जमाफीचा विषय, त्याला जर कुठेतरी अडचणी निर्माण होणार असेल तर तुम्ही काय भूमिका घेणार? खरीप हंगामाच्या बैठकीचा आणि आचारसंहितेचा विषय येत नाही। शेवटी खरीप हंगाम हा प्रत्येक वर्षीचं एक नियोजन आहे, तर नियोजनामध्ये आचारसंहितेचा विषय येत नसावा हे माझं ठाम मत आहे। तरी अधिक तुम्ही आपण पडल्यानंतर ते तपासून पाहतो। तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहात का? तुम्ही त्यांच्याशी बोलणार आहात? 100% या बाबतीमध्ये आमचे राज्याचे प्रमुख देवेंद्र भाऊ फडणवीस, एकनाथजी शिंदे, सुनेत्रा वहिनी पवार हा योग्य ते निर्णय त्या बाबतीमध्ये घेतील। पण माझ्या शेतकऱ्याला त्यांनी जो शब्द दिलेला आहे 30 जून पूर्वी माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 लाख रुपये आणि जो रेग्युलर भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये हे जमा होतील।